हाय, हॅलो, नमस्ते. आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, सुखदाने सार्थकला प्रपोज केलेले असते व तिचा रिप्लाय सार्थक हा येऊन सांगतो व त्याचाही होकार असतो. हे ती सर्व आता आनंदीला फोनमध्ये सांगत असते. हे सांगत असताना सुखदा प्रथम रडू लागते. आनंदी तिला विचारू लागते, अगं तुला काय झालं आहे आणि तू रडत का आहेस? खडूसनी तुला काही बोलला आहे का? त्याने नकार दिला का तुला? सुखदा म्हणते, नाही तसं काहीच नाही. हे तर आनंदाच्या अश्रू आहेत आणि हे कसं सांगायचं तुला तेच मला कळत नाही. त्याच्याकडून मला आता होकार आला आहे. त्यामुळे मी इतकी खुशी आहे की तुला काय सांगावं. आज मला खूप भारी वाटते. मी त्याला प्रपोज केलं आणि त्यानं मला होकार दिलेला आहे. आनंदी म्हणते, अरे मग चांगलंच झालं की. सुखदा सांगू लागते, हो, आता तोही माझ्यावर प्रेम करत आहे म्हटल्यावर त्याला मी आता एकटा कधीच सोडणार नाही आणि त्याची साथ मी कधीच सोडणार नाही. कोणी आपल्यावर इतकं जीव लावं, त्याला आपण कसे काय बरं सोडायचं? अशी ही सुखदा बोलताच आनंदी तिचा आठवू लागते व तिने सार्थकला सोडले हे ती त्याबद्दल विचार करू लागते. आपण सार्थकला सोडलो आहे, हे बरोबर केलं की चुकीचं केलं याच्याबद्दल ती थोडा विचार करते. नंतरून म्हणते, नाही, सार्थकला आपण सोडलो ते बरंच केलं, चांगलंच झालं. आता तो जगू दे त्याची लाईफ. ती सार्थकचा फोटो पाहते व म्हणू लागते, सार्थक, आता मी तुमच्याकडे परत येऊ नाही शकत. तुम्ही तुमचं लाईफ चांगल्या पद्धतीने जगा, अशी ती म्हणू लागते. पुढे आपण पाहतो, सुधा, अक्कू व आदर्श तिघेही गप्पा मारत बसलेले असतात. सुधा म्हणत असते, सार्थक आता आधीसारखा झालेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आणि तो किती खुश आहे आणि त्यानं आता फायनली होकार दिला आहे लग्नासाठी. सुखदाला तो आता प्रपोजचं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी खूप हॅप्पी आहे आणि आदर्श हे सर्व तुझ्यामुळे झालं, असं ती आदर्शला म्हणू लागते. आदर्श, तूनं खूप छान काम केलंस आणि हे उपकार मी विसरणार नाही, असे सुद्धा म्हणू लागते. आदर्श म्हणतो, अगं काकू, हे काय बोलत आहेस बरं तू? मलाही तेच वाटत होतं ना, की सार्थकने दुसरं लग्न करावं आणि तो चांगलं राहावं आणि बस आता ते तसंच झालं आहे ना. मग मला दुसरं काय हवं आहे आणि तो थँक्स वगैरे मला काहीच म्हणू नकोस. पुढे आदर्श म्हणू लागतो, अक्कू, आता आपल्याला तुझंही लग्न करायचं आहे. अक्कू म्हणते, अरे तू कुठला विषय कुठेपर्यंत नेत आहेस आणि आता हे काय बरं मध्येच बोलत आहेस? आदर्श म्हणतो, हो, मग नाही करायचं का तुझं लग्न? ते तरी आपल्याला पाहावं लागलच की. पुढे आपण पाहतो, आनंदी एकटीच हसत बसलेले असतात. तेवढ्याच येथे विशाल येतो व विचारू लागतो, अहो, तुमचं सकाळ सकाळी हसलेला चेहरा पाहून मला खूप भारी वाटलं. आता माझा दिवस चांगला जाईल. आनंदी म्हणते, हो, ते तरी आहेच. विशाल म्हणतो, बरं काय झालं आणि कोणत्या गोष्टीवर तुम्ही इतके आनंदी आहात मला ते सांगा बरं. अरे ती आपली सुखदा मॅडम, ती आता प्रेमात पडलेली आहे आणि तिला त्याच्याकडून होकारसुद्धा आलेला आहे. त्याच्यामुळे हा हास्य होता. त्याच्यामुळे मी इतके आनंदी आहे. विशाल म्हणतो, काय सांगत आहात मॅडम तुम्ही? खरंच का? मग त्या मुलाबद्दल तुम्हाला काय माहीत आहे? त्याचा ॲटलिस्ट मला फोटो तरी दाखवा. ते तरी असेल ना तुमच्याकडे. सुखदा तुमची चांगली फ्रेंड आहे आणि तेवढं जर तुम्ही मागून घेतलाच असाल. आनंदी म्हणते, अरे हो, मला हे तर आठवलंच नाही. मी फोटोच मागवलेला नाही. आत्ताच सुखदा मॅडमला फोन करते व फोटो मागवून घेते. तसं म्हणून ती सुखदाला फोन करते. इकडे अक्कू व सुखदा दोघेही फोटो सेशन करत असतात. अक्कू म्हणत असते, माझा तू आता चांगला फोटो काढलाच पाहिजेस. सुखदा म्हणते, हो हो, मी एक चांगली फोटोग्राफर आहे आणि तुझा चांगलाच फोटो काढेन. तसे म्हणून ती तिचे फोटो काढत असते. नंतरून सुखदा तिला सर्व फोटो दाखवू लागते. अक्कू म्हणते, अरे काय कसली फोटो काढले आहेस बरं तू? एकही चांगला नाही त्याच्यामध्ये. तेवढ्यात आनंदीचा तिला फोन येतो. अक्कू म्हणते, अरे ही कल्याणी कोण आहे? डिलीट करू का? कट करू का फोन हा, जर तुला अर्जंट नसेल तर? सुखदा म्हणते, अरे नाही नाही, कल्याणीताईंचा फोन कधीच कट करायचा नाही. मला बोलायचं आहे तिच्याशी. तसे म्हणून ती फोन रिसीव्ह करते व ती बोलू लागते. आनंदी म्हणते, अरे विशालला सर्व तुझ्या बाबतीत समजलेलं आहे, तुझ्या प्रेमाच्या बाबतीत. आता त्याला तुझ्या नवऱ्याला पाहायचा आहे, म्हणजेच होणाऱ्या नवऱ्याला. तो कसा दिसतो त्याला ते पाहायचं आहे. मग एक फोटो पाठव. सुखदा म्हणते, अरे हो, पाठवेल आणि ताजा ताजा तुला एक फोटो पाठवते आता. इकडे आपण पाहतो, लीना मालतीला बोलत असते, आपण पाहत आहोत मनोज व अण्णा हे दोघेही थोडे आश्रमातून आल्यापासून बदललेले दिसत आहेत. तसं तुम्हाला भास होत नाही आहे का?
मी त्यांना आल्यापासून पाहते, ते आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत असं मला वाटत आहे आणि त्यांना काहीतरी सांगावं असं वाटत आहे, पण ते बोलत नाहीत. काय कारण असेल? मालती म्हणते, जास्ती आपल्याला काही विचारायला नको, ते जेव्हा सांगतील तेव्हा सांगतील. पुढे आपण पाहतो सार्थक ऑफिसला निघत असतो. तेवढ्यात सुखदा त्याच्या रूममध्ये जाते व त्याला म्हणू लागते, मला एक तुझा सेल्फी काढायचा आहे तुझ्यासोबत. कल्याणी ताईला तुला पाहायचा आहे म्हणून आता लवकरात लवकर आपण एक फोटो काढू. तसे म्हणून ती त्याच्यासोबत एक सेल्फी काढते व ती कल्याणीताईला पाठवते. सुगता सांगते, कल्याणीताई मी फोटो पाठवला आहे ते पाहून घे. आता आनंदी ते फोटो डाउनलोड करायला टाकलेले असते. तेवढ्यात तिथे विशाल येतो, विचारू लागतो, काय फोटो मिळाला का आणि कसा आहे सुखदाचा होणारा नवरा, काही समजलं का? आनंदी म्हणते, अरे हो हो डाउनलोड होतच आहे फोटो, आपण पाहूया. तेवढ्यात तिथे एक छोटा मुलगा येतो व तो आनंदीला म्हणू लागतो, मला तुमचा मोबाईल हवा आहे आणि तो मला आता पाहिजे आहे गेम खेळण्यासाठी. आनंदी म्हणते, मी नंतर देईल, माझं थोडं काम आहे. तो हातातून हिसकवण्याचा प्रयत्न करतो. तो मोबाईल हातात पडतो व फुटतो. तो मुलगा आनंदीला म्हणतो, सॉरी मला माफ करा, माझ्या हातातून हा मोबाईल फुटला. तसे म्हणून तो तिथून निघून जातो. विशाल आनंदीला म्हणू लागतो, अरे काय हे, त्या पोरानेही तुझा मोबाईल फोडलं. आनंदी बोलते, हो त्याने आता सॉरी पण म्हणला आहे ना, मग जाऊ दे आता, आपल्याला माणसे हवे आहेत, मोबाईल वगैरे काय आहे. विशाल म्हणतो, आता हा तुम्ही फोन बदला, हा आता रिपेअर होणार नाही, किती दिवस झाला एकच फोन वापरत आहात तुम्ही. आनंदी म्हणते, नाही नाही मला हाच मोबाईल पाहिजे आणि हा रिपेअर करून आण तू. पुढे आपण पाहतो मनोज अण्णांना म्हणत असतो, अण्णा जेव्हा मी आनंदीला पाहिलं आहे तेव्हापासून मला असं वाटत आहे की तिच्याशी बोलत राहावं, तिच्याशी बोलावं, काहीतरी तिला सांगावं आणि तिला इकडे घरी घेऊन यावं असं मला वाटत आहे. अण्णा सांगू लागतात, अरे हो तुला मी सांगितलं होतं ना, घरामध्ये आनंदीचा विषय काढायचा नाही आणि तिच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आणि आपण तिला आश्रममध्ये भेटलो हे तर अजिबात कोणाला सांगायचं नाही. मनोज म्हणू लागतो, अण्णा पण तिला आपण घरी घेऊन येऊया, तिला सांगूया, काहीतरी सांगून तिला इकडे घेऊन यायचं, असं तो बोलू लागतो. हे सर्व बोलणं मालती ऐकते व म्हणू लागते, आनंदीला तुम्ही पाहिलात, आनंदी आहे आणि कुठे आहे, आश्रममध्ये, आणि तुम्ही मला सांगितलेलं नाही, असे का केलं तुम्ही? आणि एका आईला तिच्या मुलापासून दूर केलं, हे चांगलं नाही केलं तुम्ही. मनोज म्हणू लागतो, अण्णांची काहीही चुकी नाही, तशी आनंदीनेच सांगितली होती की कोणालाही सांगायचं नाही, त्याच्यामुळे अण्णांनी सांगितलं नाहीत. मालती बोलू लागते, ती आनंदी सांगितली आणि तुम्ही ऐकलत आणि मला सांगितलं नाही, हे फार तुम्ही चुकी केलं आहेत. मालती बोलते, हे ऐकूनच मला खूप भारी वाटत आहे की आनंदी आपली आहे आणि सुखरूप आहे. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.